जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. आज आपण शिकणार आहोत मॅनोसचं रिंग स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट कसं करायचं. तर मॅनोसचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. स्ट्रेट स्ट्रक्चर कसा काढायचा त्यामध्ये मॅनोसचा फॉर्म्युला माहिती आपल्याला C6H12O6 आहे. तर यामध्ये काय असतं की जो कार्बन नंबर 5 आहे त्याचा जो OH ग्रुप आहे त्यापैकी जो हायड्रोजन आहे तो अटॅक करतो ऑक्सिजनवर कार्बन नंबर 1च्या आणि जो ऑक्सिजन आहे तो काय करतो या कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करतो. त्यामुळे स्ट्रक्चर कसा बनतो CH आणि इकडे काय असतो एक हायड्रोजन अटॅच झाल्यामुळे H. बाकी रिमेनिंग स्ट्रक्चर जसं तसं असतं. आता यामध्ये बघा जो OH ग्रुप आहे तो कुठे फॉर्म झाला आहे राईट साईडला. ठीक आहे. कार्बन नंबर 1मध्ये जो OH ग्रुप आहे तो कुठे फॉर्म झाला आहे राईट साईडला. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो अल्फा डी मॅनोज. आणि हाच जर OH ग्रुप जर लेफ्ट साईडला फॉर्म झाला तर त्याला आपण म्हणू बीटा डी मॅनोज. बघा इथे OH कुठे फॉर्म झाला आहे लेफ्ट साईडला म्हणून आपण याला काय म्हणतो इथे बीटा डी मॅनोज. आता आपल्याला रिंग स्ट्रक्चर बनवायचं आहे अल्फा डी मॅनोजचं. कसं बनवू आपण सगळ्यात पहिले आपण 6 मेंबर रिंग ड्रॉ करून घेऊ. त्यामध्ये एक ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट राहील. त्यानंतर आपण सर्वप्रथम तिथे काय करू नंबरिंग करू 1 2 3 4 5 आणि 6. यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय करू 6 नंबरमध्ये काय प्रेझेंट आहे CH2OH तो पुट करून घेऊ. त्यानंतर आपला रूल काय असतो लेफ्ट टॉप आणि राईट एक तर आपण डाऊन म्हणा किंवा बॉटम म्हणा. ठीक आहे. तर यामध्ये बघा लेफ्ट साईडला काय प्रेझेंट आहे लेफ्ट टॉप HOH OH H आणि लास्ट कार्बन आपण कुठे लिहित असतो इथे. त्यानंतर इकडे काय आहे OH राईट साईडला OH H OH. हा काय झाला आपला अल्फा डी मॅनोसचा रिंग स्ट्रक्चर फॉर्म झाला. सेम स्ट्रक्चर आपण कुठे फॉर्म करू बीटा डीसाठी. बीटा डीमध्ये पण आपण काय करतो बघा बीटा डीमध्ये पण काय करतो आपण रिंग स्ट्रक्चर फॉर्म करू. त्यानंतर आपण सर्वप्रथम इथे नंबरिंग करू. नंबरिंग केल्यानंतर पुन्हा बघा लेफ्ट टॉप राईट बॉटम. लेफ्टमध्ये सर्वप्रथम आपण 6 नंबरमध्ये काय प्रेझेंट आहे CH2OH तो पुट करून घेऊ. मग लेफ्ट साईडला जे पण आहे ते टॉपला काय आहे OH 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 H आणि H. आणि राईट साईडला काय प्रेझेंट आहे H H H आणि OH. हा झाला आपला बीटा डी मॅनोसचा स्ट्रक्चर. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.